श्री स्वामी समर्थ। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी, गृहिणीसाठी काही महत्त्वाच्या उपयुक्त किचन टिप्स बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुमची ही अनेकदा तक्रार असते की जेव्हा तुम्ही डीप फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून काही शिजवता तेव्हा ते तितकेसे कुरकुरीत होत नाही, तर ही गुप्त तज्ञ टीप तुमच्यासाठी आहे। फ्रेंच फ्राईज, कटलेट, समोसे असो तळण्यापूर्वी किमान अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही त्यांना 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीझरमध्ये देखील ठेवू शकता। असे केल्याने तुमचे तळलेले अन्न अधिक कुरकुरीत होतील आणि जास्त काळ कुरकुरीतही राहील। कोथिंबीर, पुदिन्याची चटणी बनवताना कोथिंबीर, पुदिना, आले, लसूण आणि टोमॅटो सोबत थोडी बेसन, शेव किंवा भुजिया बारीक करून घ्या। त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाका। अशा प्रकारे चविष्ट चटणी तयार होते। जर तुम्ही एखाद्या कामात व्यस्त असाल आणि अचानक दूध उकळू लागले तर लगेच वर पाणी शिपडा। असे केल्याने उकळी हलकी होते आणि कमी होते आणि बाहेर येत नाही। तळण तळल्यानंतर जर तेल काळे झाले असेल तर त्यात थोडे भिजलेले भाताचे दाणे गरम तेलात घालावेत। सगळे बारीक कण भाताला चिटकून येतात आणि तेल स्वच्छ होते। जैन जेवण बनवताना कांदा, लसूण तर वापरता येत नाही। त्यासाठी जेवण चविष्ट बनवायचे असेल तर ओवा आणि हिंगाचा तडका द्यावा। स्वयंपाक करताना मुख्य हे लक्षात ठेवा की स्वयंपाक करताना ज्यांच्या करता ते अन्न शिजवत आहात त्यांच्याबद्दल स्नेह भावना ठेवून त्यांना स्मरून अन्न शिजवा। असे केल्यास अन्नाला एक वेगळी चव येईल। प्रमाण अतिशय महत्त्वाचा आहे। नवीन पदार्थ बनवायचा असेल तर कमी प्रमाणात बनवणे। प्रत्येक पदार्थ नेहमीच चांगला होईल असे नाही, निराश व्हायचे नाही। जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा मिक्सरच्या जागी छोटा खलबत्ता वापरायचा। टोमॅटो प्युरी बनवायची असेल तर टोमॅटो किसून घेणे। पोळी उरल्यास पोळीचा चुरा करून पोह्याप्रमाणे बनवले जाऊ शकते। फेकून देऊ नये, कोणतेही पदार्थ फेकून देऊ नये, त्यातून नवीन काय प्रकार बनवता येईल ते बघावे। कुठलीही हिरवी भाजी वाफवताना त्यात 2-3 थेंब लिंबाचा रस घातला तर भाजी काळपट होत नाही। कणिक मळताना त्यात 1 चमचा दही टाकलं तर पोळ्या मऊ होतात। दूध तापायला ठेवून जर कुठे जाण्याची गरज पडलीच तर दुधाच्या भांड्यात स्टीलचा चमचा ठेवावा। चमच्याद्वारे दुधातील वाफेला बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो व साई खाली वाफ अडकत नाही व दूध उतू जात नाही। लसूण सोलताना 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करून एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवावे। अर्धे छिलके सहज निघून जातात, राहिलेले निघायला सोपे जातात। व्हाईट व्हिनेगार हे नैसर्गिक क्लिन्सर म्हणून काम करते। त्याच्या मदतीने कढईचा चिकटपणा आणि काळेपणा सहज काढता येतो। यासाठी एक मोठ्या भांड्यात पाणी उकळा आणि त्यात नंतर पांढरा व्हिनेगार आणि लिंबू मिसळून घाण कढई बुडवा। आता कढई बाहेर काढल्यानंतर स्टीलच्या स्क्रबने मदतीने घासून घ्या। मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करताना स्टीलचे चमच्याचा वापर करू नये। त्याऐवजी आपण लाकडी किंवा सिलिकॉन लाडू वापरू शकता। यामुळे भांडी खराब होत नाहीत आणि त्यांच्या पृष्ठभागावर कोणतेही डाग पडत नाही। एकट्याचे किंवा दोघांचे जेवण बनवायचे असल्यास कांदे घेताना लहान आकाराचे घ्यावे। मोठा कांदा अर्धा कापून ठेवल्यास वास पसरण्याची शक्यता असते। पीठ कुठलाही असो चाळून वापरावे, खराब झाले असेल तर लगेच कळते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।